नमस्कार. स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या जॉब बद्दल माहिती सांगणार आहे तर हा फ्रेशरसाठी पण असणार आहे आणि एक्सपिरियन्स लोकांसाठी पण असणार आहे. आणि जे पण कॅन्डिडेट गॅलेघरमध्ये इंटरव्ह्यूला गेले होते त्यांचं सिलेक्शन झालं आहे का हे पण मला कमेंटमध्ये सांगा. तर जसं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सुरुवातीलाच की आपण या व्हिडिओमध्ये जी चर्चा करणार आहोत, जी माहिती तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, तर याच्यामध्ये फ्रेशर लोकांसाठी आणि जे पण एक्सपिरियन्स आहे या दोघांसाठी पण हा व्हिडिओ असणार आहे. ग्रॅज्युएशन पाहिजे पहा याच्यासाठी. ठीक आहे, ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. आणि मला आणखी एक गोष्ट सांगायची होती की तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जॉब सर्च करत आहात तर ते आपणास कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्या रिलेटेड आपल्याला व्हिडिओ बनवता येईल. तर जसे काल पहा पल्लवी राऊत यांची कमेंट आली होती की फ्रेशरसाठी ओपनिंग आहेत का. तर तुम्ही ही जी कंपनी आहे ज्या व्हिडिओमध्ये आता आपण माहिती सांगणार आहे तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये फ्रेशर पण जाऊ शकता आणि ज्यांना 3 वर्ष एक्सपिरियन्स आहे ते पण या कंपनीसाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ऍडिशनल काही इन्फॉर्मेशन देणार आहोत. जॉब डिस्क्रिप्शन तर सांगणारच आहोत. तर ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपण हे देणार आहेत ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूला जाता तर कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत, कुठल्या गोष्टी नाही करायला पाहिजेत, म्हणजे इंटरव्ह्यूचे जे डू अँड डोंट्स आहेत तर त्याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि एखादा व्हिडिओ तुम्ही पाहताय, चॅनलवर नवीन आलात तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहताना तुमच्या असं लक्षात आलं की याचा ड्राईव्ह होऊन गेलेला आहे किंवा डेट होऊन गेलेला आहे तरी तो संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. त्याचं कारण असं आहे की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जॉब डिस्क्रिप्शन, कंपनीचं नाव, लोकेशन याच्याबद्दल तर माहिती दिलेलीच आहे, पण आपण ऍडिशनल एक गोष्ट आपण करत आहोत की कुठली तरी एक माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. याचा फायदा तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर किंवा त्या जॉब डिस्क्रिप्शन बद्दल नक्कीच होणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, ई क्लर्क्स कंपनीकडून ही रिक्रुटमेंट आहे. पहा, ज्यांना 0 ते 3 इयर्स एक्सपिरियन्स आहे आणि चॅट प्रोसेस असणार आहे. डिजिग्नेशन राहणार आहे एनालिस्ट. ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे, ग्रॅज्युएशन हवा आहे. आणि हा जो जॉब आहे हा पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी असणार आहे. तर त्यांनी काय काय सांगितले मी एकदा संपूर्ण माहिती सांगतो. याच्यामध्ये व्हर्टिकल कस्टमर ऑपरेशन, प्रोसेस चॅट, डेजिग्नेशन एनालिस्ट राहणार आहे. आणि डेट त्यांनी असं सांगितले डेली वॉक इन इंटरव्ह्यूज असणार आहे. डेली तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. लोकेशन आहे पुणे. टायमिंग असणार आहे 11 AM to 3 PM. कॅन्डिडेट नीड्स टू वॉक ऍट द बिलो गिवन ऍड्रेस. ऍड्रेस काय समजून घ्या. इक्लर्स सर्व्हिस लिमिटेड, ब्लॉक 1, LGHR एरिया, विंग ए, कोडरान बिझनेस पार्क, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी फेज 2, पुणे. आणि जॉब डिस्क्रिप्शन समजून घ्या काय आहे. रिक्वायरमेंट्स आहे 0 to 3 इयर्स ऑफ वर्क एक्सपिरियन्स, मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट्स, एक्सलंट रिटर्न कम्युनिकेशन स्किल, विलिंग टू डू नाईट शिफ्ट, लुकिंग फॉर इमिजिएट जॉईनर्स. म्हणजे जे पण एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहेत तर ते जर त्यांनी रिझाईन वगैरे केलेला असेल तर इमिजिएट जॉईनर त्यांना हवाय. आता तुम्ही प्रत्येक कंपनीकडे गेला तर ते तुम्हाला काय सांगतील की नाही, वी आर लुकिंग फॉर इमिजिएट जॉईनर. समजा तुमचा फॉर एन एक्झाम्पल आपण एक असं एक्झाम्पल घेऊया. एक कॅन्डिडेट आहे ज्याला 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे. आणि त्याचा नोटीस पिरियड कंपनीचा 3 महिने आहे. त्यांनी समजा कॉल केला किंवा इंटरव्ह्यूच्या प्रोसेसला तो गेला तर तिथे एचआरचा हा क्वेश्चन असतो की व्हॉट्स अबाउट युअर नोटीस पिरियड. मग तो सांगणार की ऍज पर कंपनी पॉलिसी देर आर 3 months ऑफ नोटीस पिरियड. 3 महिन्याचा नोटीस पिरियड आहे. मग एचआरचा काउंटर क्वेश्चन तुम्हाला येतो पहा. नो बडी, ऍक्च्युअली वी आर लुकिंग फॉर इमिजिएट जॉईनर बिकॉज क्लायंट्स हॅव ऑलरेडी गिवन द डेट्स सो अँड सो. So that's why we are looking candidates who are immediately joined between so dates. हा क्वेश्चन तुम्हाला येणार म्हणजे येणार. आता तुम्हाला हा काउंटर क्वेश्चन आहे, तुम्हाला त्याचा आन्सर कशा प्रकारे करायचा आहे. येस, वी ऑल्सो नो दॅट द क्लायंट इज रिक्वायर्ड फॉर so and so dates, but as per company policy my company are allowed to give me a 3 months notice period because I need to give my KT to the my backup. I need to create my backup. And that's the reason company provide the 3 months of notice period. I think you also know that that's the basic reason की याच्यासाठी कंपनीने नोटीस पिरियड दिलेली. आता केटी म्हणजे काय, नॉलेज ट्रान्सफर. मग तुम्हाला या ठिकाणी तुमचं महत्व पटवून द्यायचं आहे. आता महत्व तुम्ही कसं पटवून द्यायचंय. फॉर एन एक्झाम्पल तुम्ही जरी बॅक ऑफिस मध्ये असला, जॉब करताय, IT मध्ये जॉब करताय
किंवा कस्टमर सर्व्हिसमध्ये जॉब करताय, नॉन IT किंवा IT, तुम्हाला तुमचं महत्व पटवून द्यायचंय. म्हणजे तुम्ही कंपनीसाठी किती युजफुल आहात, तुमचं महत्व काय. जसं तुम्ही सांगू शकता की आय नीड टू गिव्हन माय KT टू द माय बॅकअप, आय नीड टू क्रिएट माय बॅकअप प्लॅन अँड देन ओनली आय कॅन रिझाइन माय पोस्ट. तुम्ही हेही सांगू शकता जर तुम्ही सिंगल अर्निंग पर्सन आहात फॅमिलीमध्ये, ठीक आहे, जर तुम्ही मॅरिड असताल किंवा सिंगलच असताल आणि दुसरं कोण जॉब नसेल करत, तर तरीही तुम्ही हे रिझन तुम्ही देऊ शकता. इन माय फॅमिली आय एम ओनली सिंगल पर्सन टू अर्निंग अँड दॅट्स द रिझन आय कुड नॉट रिझाइन बिफोर एनी ऑफर इन माय हँड. कारण मी माझ्या घरामध्ये एकमेव असा व्यक्ती आहे जो जॉब करतोय, जो कमवतोय. त्याच्यामुळे मला एखादी ऑफर भेटल्याशिवाय, ऑफर हातात आल्याशिवाय मी रिझाइन करू शकत नाही. अशा प्रकारे तुम्हाला अँसर करायचे. आता ज्यावेळेस रिक्रुटर म्हणजे HR जसा असा क्वेश्चन विचारतो ना, आणि हा एक प्लॅन असतो, तुम्ही कुठल्याही कंपनीत जा, हा क्वेश्चन तुम्हाला येणारच, आम्हाला इमिजिएट जॉईनरच पाहिजे. पण आता प्रत्येक कॅन्डिडेट अगोदरच रिझाइन तर नाही ना देऊ शकत, कारण जर त्याला जॉब नाही लागला तर, हा पण क्वेश्चन आहे ना. तर त्याच्यामुळे हा तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला अँसर करता येईल. जसं मी सुरुवातीला सांगितलं की इंटरव्ह्यूला येताना तुम्ही कुठले डू अँड डोंट्स करायचे. तर जे पण मेल कॅन्डिडेट आहेत, सगळ्यात अगोदर त्यांनी जो ड्रेसिंग आहे हा फॉर्मल असावा. ड्रेसिंग इन द सेन्स संपूर्ण फॉर्मल, म्हणजे शर्ट, पॅन्ट आणि तुमचे शूज. एक कॅन्डिडेट नेहमी एक चूक करतात, शर्ट फॉर्मल आहे, पॅन्ट फॉर्मल आहे, पण शूज कॅज्युअल असतो. सो दिस इज नॉट अलाउड. तुम्ही एक इंटरव्ह्यूला जाताय, ठीक आहे, एक वेगळं इम्प्रेशन त्याच्यानुसार नसतं. नाहीतर तुम्ही जर कॅज्युअल टी शर्टवर काही जर कॅन्डिडेट येतात, कधी कधी कॅज्युअल शूज येतात, तर ते एक निगेटिव्ह इम्प्रेशन रिक्रुटरच्या मनात होऊन जातं त्यावेळेस. सेकंड महत्वाची गोष्ट म्हणजे एक ड्रेस घ्या. जर तो नवीन असेल तर वेल अँड गुड, जर नवीन नसेल तर ड्रेस इस्त्री असावा, अप टू डेट असावा. तुमचे जे केस आहेत तर ते व्यवस्थित, म्हणजे शॉर्ट जरी केस असले तरी तुम्ही व्यवस्थित त्याचं भांग वगैरे पाडा, किंवा लॉंग हेअर असेल तर ते एक व्यवस्थित असावा. म्हणजे असं प्रोफेशनलिझम तुमच्याकडे पाहून वाटलं पाहिजे. त्यासाठी मुलींसाठी काय मी जास्त सांगणार नाही. मुलींसाठी फक्त एकच गोष्ट आहे, स्लीवलेस जर तुम्ही नाही घातलं तर चालू शकतं. म्हणजे मोस्ट ऑफ द कंपनीज, 80-90% कंपनीज मध्ये स्लीवलेस आर नॉट अलाउड. त्याच्यामुळे जर तुम्ही मुलींसाठी काय मी जास्त बोलणार नाही, ठीक आहे. तर फक्त तुम्ही जर स्लीवलेस नाही घातलं फक्त इंटरव्ह्यूच्या वेळेस, नंतर तुम्ही कंपनीची पॉलिसी फॉलो करू शकता. आणि बस मुलींसाठी एवढंच आहे. मुलांसाठी फक्त काय आहे की फॉर्मल कंपल्सरी आहे आणि एक पेन ठेवा सोबत. मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला साईन करावं लागते, जे रजिस्टर असतं तिथे एंट्री करावं लागते. पेनच नसतो, रिक्रुटरचं वॉच असतं सगळ्या बाजूने, ठीक आहे. आणि SBI बँकेसारखं वागा. आता SBI बँकेसारखं वागा म्हणजे काय करायचंय, एखाद्या कॅन्डिडेटने पेन नाही आणला तर आपण त्याला पेन देतो, परत मागायचंच विसरतो. जसं SBI बँक पेन हा दोऱ्याने बांधून ठेवते ना, तसं तुमचं काम झालं की त्याच्याकडून लगेच पेन मागवून घ्या, आता तो पेन गेला, ठीक आहे. तर या 2-3 गोष्टी असतात त्या फॉलो केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तिथं बसता, सेटिंग अरेंजमेंट असतं. समजा तुम्हाला एका रूम मध्ये बसवलं आणि HRची किंवा इंटरव्ह्यूची रूम वेगळी आहे, ठीक आहे. एंट्री करताना मे आय कम इन ही विचारायला विसरू नका, ठीक आहे ना. एक परमिशन घ्या आणि परमिशन घेऊनच नंतर बसलं तर चालेल. म्हणजे एक वेल अँड गुड अशा प्रकारचं ते तुमचं बिहेवियर असतं पहा. आणि ज्यावेळेस तुम्ही टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ किंवा त्यांनी बसायला सांगितलं, ते चेहऱ्यावर थोडीशी स्माइल ठेवा. आणि ज्यावेळेस तुमची फर्स्ट क्वेश्चन, म्हणजे भला तो कुठलाही क्वेश्चन असू द्या, ज्यावेळेस तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन अँसर केल्या जाते त्यावेळेस चेहऱ्यावर एक छोटीशी स्माइल द्या आणि मग अँसर करा. आणि कंटिन्यू तुम्ही, म्हणजे त्याच्यानंतर कधी कधी काही कॅन्डिडेटचं नेचरच असं असतं की त्यांचा चेहराच हसरा असतो. तर अशा कॅन्डिडेटने शक्यतो तुम्हाला तुमचे जे म्हणजे इमोशन आहेत किंवा तुमचं जे बिहेवियरल एक्सप्रेशन आहे तर त्या कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. रिक्रुटरला काय वाटतं की हा ओव्हर स्मार्ट बनतोय का, काय ओव्हर स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करतोय काय. जर एखादा क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे, त्याचे तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे आणि तुमच्या मनात आलं की हा क्वेश्चन आता विचारलाय, याचा आन्सर मला माहिती, त्याच्यामुळे एक ओव्हर स्मार्टनेस दाखवण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यामुळे काय होतं, रिक्रुटरला एक वेगळा अँगल वाटतो की हा ओव्हर स्मार्टनेस मध्ये आहे की पोलाइटली आन्सर करायचंय,
समजलं ना? मला सांगायचंय काय, पोलाइटली आन्सर, कारण हा कम्युनिकेशन आहे. तर कम्युनिकेशन मध्ये समजा एखाद्याला वाटलं की हा समोरचा अँगल वेगळा आहे, म्हणजे ओव्हर स्मार्टनेस आहे, तर कम्युनिकेशन चांगलं होईल का? नाही होईल. पोलाइटनेस असला पाहिजे आपल्या बोलण्यात, असं समोरच्याला पण वाटलं पाहिजे, असं रूड वाटलं नाही पाहिजे, ओव्हर स्मार्टनेस नाही वाटला पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. तर येणार जो व्हिडिओ आहे तर तो असणार आहे, पहा, ज्यांना 3 वर्ष एक्सपिरियन्स आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर तोही व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.